दिवसानंतर तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि आम्ही निघालो होतो बाहेर फिरायला. मिनी ब्लॉग तर मी अपलोड केलेलाच आहे. सो आम्ही निघालो होतो पनवेलला, माझ्या माहेरी. माझं खरंच म्हणजे इतके सर्वजण आहेत ना, मला तिथे खूप छान वाटतं पनवेलला जायसाठी. आणि अक्षयदादाचं लग्न होतं आणि त्याच्या हळदीला मात्र जायलाच पाहिजे, करवली असल्यामुळे. आणि आम्ही सर्वजण छान असं आवरून वगैरे सॅटर्डेला आवरून वगैरे गेलो होतो आणि तिथलं असं सेटअप करून ठेवलं होतं, अत्यंत छान वगैरे सेटअप करून ठेवलं होतं. नंतर दादाला हळद लागणार होती, सो मग हळद वगैरे लावून घेतली दादाला आणि छान अशा क्लिप्स घेतल्या, कारण हे दिवस परत भेटत नाहीत. आणि कृषिकाची पण मस्ती चालू होती, तिचंही तिच्या मामाच्या हळदीला एन्जॉयमेंट चालू होती. आणि ती खूप दिवसापासून म्हणत होती आपल्याला मामाकडे जायचं, मामाकडे जायचं, मामाकडे जायचं. आणि छान असं हळदीचे फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज वगैरे घेतल्या. नंतर थोडंसं रिलॅक्स झाली की थोडंसं फोटोज वगैरे एक क्लिप घेतली की यार चला आपण कसं दिसतोय आणि सिम्पलची साडी मला कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर डान्स आला माझ्या क्रिशूचा, आणि क्रिशिका सुंदर अशा आगरी गाण्यावर थोडं नाचत होती. ॲक्च्युली तिला खूप नाचायचं होतं, पण तिचं थोडंसं त्या दाढ्यामुळं तिला ताप आला होता. त्या तापेमुळं तिला खूप क्रँकी होत होती. सो मग जितका तिला सिम्पलचं करता येईल तेवढं करत होतं. तोंड बघा तिचं कसं झालं, म्हणजे नाचायचं आहे पण यार तिला काहीच कळत नाही की एक्झॅक्टली काय दुखतंय माझं यार. आणि अशा प्रकारे सिम्पलचं तिने नाचले मस्तपैकी. आणि खाली सोडलं की ती नको बोलायची, मला उचलूनच घे. मग ती मम्मीने तिला उचलून वगैरे घेतलं आणि मग सिम्पल असं छान असं थोडंसं तिने एन्जॉय केलं. नंतर तिला झोप आली होती, मग ती थोडीशी झोपली. आणि मग मी थोड्याफार क्लिप्स घेतल्या की यार कसे वाटत आहेत फोटोज वगैरे, किंवा थोडासा मुवमेंट घेतला की इव्हिनिंगला कसे वाईब्स होत्या, हळद कशी झाली, काय झालं. आणि खूप सर्वजण पाहुणे वगैरे आले होते आणि आपल्या पनवेलचे आमदार खासदार वगैरे हे सगळेजण आले होते या हळदीसाठी. आणि जेवण वगैरे छान होतं, सुंदर असं जेवण होतं कॅटरसमध्ये. आणि DJ वगैरे लावला होता, खूप छान प्रकारे गाणे होते आणि सर्वजण खूप एन्जॉय करत होती. मी काही क्लिप्स घेतलेल्या आहेत सर्वांच्या डान्सच्या वगैरे. आणि कृषिकालाही दाखवत होती. मम्मी पण कृषिकाशी बोलत होती की कृषिका कॅमेऱ्यामध्ये बघ वगैरे, पण तिला तिच्या म्हणजे चिडचिड करत होती. आणि म्हटलं थोडंफार तरी क्लिप्स घ्याव्यात तिच्या. आणि तिचे बटरफ्लाईज बघितले हेअर्सवाले कसे दिसत आहेत, छान दिसत आहेत ना माझं गोंडुलं बाळ. सो मग अशा प्रकारे सिम्पल असं छान तिचं आवरून वगैरे झालं. आणि मग आम्ही नाचायला घेतलं, कारण मम्मी आणि महेशची ड्युटी चालू झाली होती कृषिकाला घ्यायसाठी. आणि मी मात्र मस्त एन्जॉय करत होती. डान्स केला, खूप डान्स केला दादाच्या हळदीला आणि मज्जा केली, खूप धम्माल मज्जा केलेली आहे. इन्स्टाला पण मी थोडंसं डान्स क्लिप टाकलेली, कारण कॅमेरा वगैरे फोन माझ्याकडे नव्हता. मग मला जितकं नाचलं तेवढं नाचलं. एक सिम्पलचं 1 मिनिटाची एक व्हिडिओ काढता आली, ती पण माझ्या दिदीने, एका छोट्या दिदीने काढली होती. सो मग ती मला मेमरी तुमच्यासोबत शेअर करता आल्या. आणि छान असं हळदीचं वगैरे समारंभ झालं. इतकी छान नाचत होते सर्वजण. ही माझी ताई आहे सुनीताई म्हणून, ती मुलाची म्हणजे दादाची बहीण आहे सक्की. सो मग ती नाचत होती छान प्रकारे. आणि ही एक दिदी होती तिचीच, ती दिदी इतकी छान नाचत होती. गावाकडची निरागस नाचणंही खूप सुंदर असं, ते नाचता येत नाही आहे पण इतके छान प्रकारे ट्राय करत होते आणि इतके एन्जॉय करत होते, त्याच्यामध्येच मज्जा येत होती. आणि ते खूप छान प्रकारे सर्वजण नाचत होते. आणि मग या नाचण्यामध्ये नागिन डान्स वगैरे इतकी धम्माल केली ना या हळदीमध्ये, खूप मज्जा. आणि मी पण खूप मज्जा केली, खूप नाचली वगैरे. आणि मग छान प्रकारे सर्वजण जेवण वगैरे केलं, सर्वांनी एन्जॉय केलं. आणि नंतर मात्र दादाचे इतके मित्र आलेले, त्यांनी इतकी छान डान्स केले, खूप म्हणजे साडी वगैरे घालून किंवा महाराजांची गर्जना केली. परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लावलं, ह्या सर्व गाण्यावर नाचले. आणि सर्वांनी खूप छान प्रकारे एन्जॉय केलं. आणि या सर्व एन्जॉयमेंटमध्ये जितकं छान प्रकारे आपण सर्वजण सहभागी झालो, ह्या आनंदामध्ये सर्वजण खूप आनंदी होते. आणि मी पण खूप छान प्रकारे नाचली. कशी नाचली मला नक्की कमेंट करून सांगा. जितकं येते तितकं तर नाचली. आय नो भन्नाट असं नाही, बट मला खूप आनंद होतो नाचण्यामध्ये. मला असं एन्जॉय करायला खूप आवडतं आणि जितकं सिम्पलचं एन्जॉय करता येईल तेवढं केलं. आणि मम्मी आणि कृषिका आणि महेश हे एका जे बसले होते. सो मी स्वतः म्हटलं आता ह्या दोघांनी तर घेतलं आहे कृषिकाची ड्युटीचं, आपण मात्र मज्जा करू नाचून वगैरे. आणि मी खूप मस्तपैकी नाचली. दादाची वहिनी वगैरे आहेत सर्वजण, सो ते पण छान प्रकारे नाचत होते. आणि या गडबडीमध्ये सर्वांमध्ये काय वेगवेगळे गाणं लावत होते. आणि ही दिदी मात्र तिची वेगळीच काहीतरी डान्सची स्टेप चालली होती. आणि नंतर नागिन डान्सवर तर इतके भन्नाट नाचले. आय थिंक सो याची क्लिप आहे की नाही मला बघावं लागेल, बट छान असं एन्जॉय केलं आम्ही सर्वजणांनी. आणि याचं जर कुणाला काही डिटेल्स हवे असतील मंडपच्या वगैरे, तर नक्की कमेंट करा. ह्याच्यावर तुम्हाला काही मंडपचे डिटेल्स वगैरे दादाकडून घेऊन देऊ शकते. सो मग अशा प्रकारे सिम्पल असं छान असं आमचा लुक होता. आणि
या सर्व गडबडीमध्ये कृषिका उठली. मग ते थोडंसं खाणं पिणं वगैरे केलं आणि मला दादाकडं जायचं होतं. सो दादाकडं जायसाठी म्हटलं आधी इकडचं थोडंसं आवरून वगैरे घेते, जेवून वगैरे घेते आणि मग त्याच्यानंतर दादाकडे जाता येईल. आणि दादा पण खूप आतुरतेने वाट बघत होता माझी. बट मला इथे निघूच वाटत नव्हतं बिकॉज इतके छान वाईब्स येत होत्या हळदीच्या वगैरे. आणि उद्या लग्न होतं. सो कृषिकाला तिच्या गडबडीमध्ये मला लग्नाला मात्र जाता नाही येणार होतं. सो मग म्हटलं आपण हळदीलाच थोडा वेळ थांबूया आणि तिथे एन्जॉय करूया. आणि नंतर मात्र भन्नाट असं एन्जॉयमेंट चालू होती व मला निघायचं होतं. सो मी पटकन निघाली छानपैकी. आणि हा दादाचा पुतण्या आहे, तो पण इतका छोटा आहे पण इतक्या छान प्रकारे नाचत होता. खूप एन्जॉय करत होता तो पण. आणि या एन्जॉयमेंटमध्ये मला थोड्याशा क्लिप्स काढू वाटल्या. सो मी त्या काढल्या. आणि कृषिकाची मस्ती तर बॉटल घ्यायची, बॉटल घेऊन फिरायचं, बॉटल घेऊन इकडे करायचं, बॉटल फेकायची. आणि ही बघा ही कृषिकाची मस्ती चालली होती. सो बॉटल चावायची, परत इकडून पळायचं. मला बघून, कॅमेऱ्याला बघून तर इतकी पळते ना की भन्नाट. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही आलो कोपरखेरणेला. घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि मग निघालो ऐश्वर्याच्या लग्नासाठी. ऐश्वर्या माझ्या ऑफिसमधली कलीग आहे आणि ती खूप छान होती. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, जेव्हा मला फर्स्ट टाईम असं माझ्या पिरियड्स मिस झाले तेव्हा मला असं वाटलं पण नव्हतं की मी प्रेग्नेंट वगैरे काय असेल. बट तिला असं वाटलं होतं की यार बघ तू प्रेग्नेंट असू शकते, तुला बेबी असू शकेल. आणि मला असं वाटलेलं की चल ठीक आहे बघूयात. आणि मी टेस्ट केल्यानंतर लिटरली खरं मी प्रेग्नेंट होती. सो मी खूप खुश झाली होती. आणि फर्स्ट टाईम मी महेशला, मम्मीला आणि तिला ऐश्वर्याला सांगितलं होतं. सो मग मला म्हणजे ती खूप छान आणि कॉम पर्सन आहे यार. आणि तिच्या लग्नामध्ये मला जायचंच होतं. आणि खूप छान झालं की तिचं लग्न कोपरखेरणेमध्येच होतं, जवळच होतं. आणि तिला पुण्याला शिफ्ट व्हायचं होतं. सो मग मला तिला भेटायचं होतं. कृषिकालाही तिला भेटवायला जायचं होतं की खूप छान प्रकारे तिनेही बघितलं फर्स्ट टाईम तिला. आणि मग आम्ही फटाफट फोटोज वगैरे क्लिक केले. आणि खूप छान हॉल आहे हा, कोपरखेरणेमधील शेतकरी हॉल म्हणून आहे. सो खूप छान हॉल आहे. जर कोणालाही इथे लग्न काही समारंभ काही त्यांना काय करायचं तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करून घेऊ शकता. खूप छान हॉल आहे आणि मस्त सेटअप वगैरे, जेवण पण अत्यंत छान आहे. सो छान अशी सर्व्हिस आहे. आणि कृषिकाचं ते गाणं ऐकून कृषिका नाचत होती. सो मग तिने एन्जॉय वगैरे केलं, नाचली वगैरे. आणि माझा टॉम बॉय कसा दिसतोय, छान दिसतोय ना. हे टॉम बॉयचे कपडे मात्र मला खूप आवडतात, मुलांचे कपडे. मी लहानपणी मुलांचेच कपडे घातले. सो मला असं वाटतं की कृषिकालाही छोटेसे असे मस्तपैकी मुलांचे कपडे घ्यावेत. सो मग आम्ही तिला असे मुलांसाठी कपडे घेतले. आणि माझा टॉम बॉय दिसतोय. मला सगळे लग्नामध्ये बोलत होते की हा मुलगा आहे का, हा मुलगा आहे का, मुलगा किती छान आहे, मुलगा किती छान आहे. म्हटलं मुलगा नाही आहे, मुलगी आहे. माझ्या बाळाचं नाव कृषिका आहे, ती मुलगी आहे. सो मग गरमीमुळे तिला मी फ्रॉक नव्हती घातली. मला टी शर्ट आणि सिम्पलचे शॉर्ट पॅन्ट घालावेत. आणि मग हे तिचे सप्तपदी चालले होते आणि मला त्याची क्लिप काढू वाटली यार. सप्तपदीमध्ये तिचे छान असे एक्सप्रेशन होते दोघांचं, मस्तपैकी क्लिप्स फोटोज वगैरे काढत होते. आणि ती अत्यंत खुश होती, दोघंही खूप खुश होते. आणि त्यांच्या पुढच्या प्रवासास खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खूप सुखी राहा ऐश्वर्या, खूप छान. आणि खूप छान मला वाटलं की तुझं लग्न वगैरे झालं, म्हणजे लग्न वगैरे झालं आणि तुझी इच्छा होती योगेशसोबत लग्न करायची वगैरे. आणि तोही खूप छान पर्सन आहे. सो दोघांनी मस्तपैकी छान असे लग्न एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर रात्रीचं तर मी मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेलंच आहे की सिम्पलचा भात वगैरे केलेलं, फटाफट जेवढं आवडता येईल. आणि मग खूप दमलो होतो यार, सगळं आवरून. आणि मुंबईची गरमी मात्र तुम्हाला माहिती आहे, प्रचंड गरम होत होतं, इरिटेट झालेलं. मग पटकन आवरून वगैरे घेतलं, रात्रीचं जेवण वगैरे केलं आणि मग झोपलो. चला भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये. आणि हो, जर कोणी मला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र नक्की करा आणि चॅनलला सपोर्ट करा. चला भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये. बाय, टेक केअर, बाय.